महाराष्ट्र में 20 में से 9 सीट जो है वो ऐसी फैमिलीज को दी गई जिनके खुद के सक्सेस हो। ये बात सही है ना। आप मुंबई में देखिए, आप महाराष्ट्र में देखिए, कोई किसी का बेटा है, कोई किसी की बेटी है, कोई किसी की भतीजी है। हाँ, पीयूष गोयल के पिताजी बीजेपी के ट्रेजरर थे, बड़े नेता थे। है ना परिवारवाद। और कितने नाम ले लें, बहुत नाम है ऐसे। सर, महायुतीतील आमदारांना भाजपकडून धडे घ्यावे लागत आहे. शिंदे आणि अजित पवार गटाला भाषणासाठी भाजपकडून मुद्दे येत आहेत. यात नवीन काय आहे? शिंदे किंवा अजित पवारांच्या गटाला जे बोलायचं आहे, जे सांगायचं आहे, त्याचं स्क्रिप्ट हे संघ कार्यालयातून येतं किंवा भाजपच्या कार्यालयातून येतं. यात नवीन असं लपून असं काहीच राहिलेलं नाही. ते कुठे स्वतःची भाषा बोलतायत. तसं असतं तर त्यांनी शरद पवार यांच्यावरती अत्यंत घाणेरड्या शब्दामध्ये टीका केली नसती. हे भाजपचं धोरण आहे, संघाचं धोरण आहे आणि ते अजित पवार व्यक्त करतात. वन नेशन वन इलेक्शन को लेकर रिपोर्ट सबमिट की गई है प्रेसिडेंट के पास, किस तरह से देखते हैं क्या? रिपोर्ट है, रिपोर्ट सामने आने दो, सभी पार्टी से चर्चा होने दो. अब 2024 में तो नहीं होने जा रहा है ना, वो आगे की बातें आगे सोचेंगे. अमित शाह का बयान आया कि उद्धव ठाकरे अपना स्टैंड क्लियर करें सीएए को लेकर। सबसे पहले अमित शाह अपना स्टैंड क्लियर करे. पुलवामा क्यों हुआ, उसके लिए जिम्मेदार कौन है, उसका राजनीतिक फायदा किसने लिया. सबसे पहले अमित शाह ये स्टैंड क्लियर करे, कश्मीरी पंडितों की घर वापसी कब होगी. आप विदेशी जो लोग हैं हमारे, उनकी घर वापसी की बात करते हो, लेकिन कश्मीरी पंडित जिनके ऊपर आपने वोट मांगे हैं, 370 का नारा दिया था हटाने का, उनकी घर वापसी क्यों नहीं हो रही है, वो आप पहले जवाब दीजिए. मणिपुर के लोग जो हमारे देश का हिस्सा है, अपना घर बार छोड़कर भाग रहे हैं, अपने यहाँ ही निर्वासित हो रहे हैं, उनको आप कब सहारा दोगे. हाँ, उस बारे में आप अपना स्टँड क्लिअर करा. सर इलेक्ट्रॉल बॉम्बच्या माध्यमातून सर्वाधिक देणगी देणाऱ्या ज्या कंपन्या आहेत, फ्युचर गेमिंग आणि हॉटेल सर्व्हिसेस, यांची ज्यावेळी ईडी चौकशी चालू होती त्याचवेळी त्यांनी या देणग्या दिल्याचं असं देखील म्हटलं जातं. अशा अनेक कंपन्या आहेत ज्यांच्यावरती ईडी कारवाई सुरू होती. ती ईडी कारवाई थांबवण्यासाठी शेकडो कोटी रुपयाचे इलेक्ट्रॉल बॉन्ड्स हे भारतीय जनता पक्षाच्या खात्यामध्ये जमा झाले. चला, शिवसेनेचे 12 आमदार परत उद्धव ठाकरे गटाकडे परत आहेत. असीम सरोदेंनी यादीच वाचून दाखवली. मात्र यांच्यासाठी दरवाजे उघडे आहेत का? अजिबात नाही. जे गद्दार गेले ते आमच्यासाठी मेले, जे राहिले मावळे त्यांनी संघर्ष करून लढून तुरुंगवास भोगून आमच्यासारख्याने हा पक्ष, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचा पक्ष जिवंत ठेवला, वाढवला आणि आता आम्ही जिंकण्याच्या मार्गावर आहोत. आणि त्या गद्दारांशिवाय आम्ही हा पक्ष आता उभा केला गेल्या 1.5-2 वर्षामध्ये. त्याच्यामुळे गद्दारांच्या संदर्भात हे दरवाजे उघडे नाहीत. इंडिया आघाडीच्या बैठकीला आज वेणुगोपाल आणि शरद पवार हे उपस्थित राहणार, त्याचबरोबर उद्धव ठाकरे देखील उपस्थित राहणार आहे. काय महत्त्वाचे कोणते मुद्दे असतील? कोणते मुद्दे नाहीये. ही एक औपचारिक बैठक आणि यापुढे कोणती बैठक होणार नाही. शेवटचा हात फिरवण्याचं काम चालू आहे. यादीवर ती झाली तर आम्ही लवकरच त्या संदर्भात घोषणा करू. सर, 2 रुपए पेट्रोल डीजल का भाव कम किया है अभी केंद्र सरकार ने, किस तरह से देखते हैं क्या है 2 रुपया में क्या होता है. चुनाव है तो जनता के मुंह पर 2 रुपया मार दिया. लाखों करोड़ रुपया पहले जनता के पॉकेट से वसूला है. हाँ, उसका क्या है. जब मनमोहन सिंह की सरकार थी तो सिलेंडर 400 रुपया था, अब 1100 रुपया है. अब 2 रुपया कम कर दिया, उससे क्या होता है. वैसा ही डीजल पेट्रोल का है.